नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अतिमहत्त्वाचे असे आपण पाहत आहोत 1000 प्रश्न. त्यातील भाग क्रमांक 18 आज आपण पाहणार आहोत. यापूर्वी भाग क्रमांक 1 ते 17पर्यंत महाभारती गुरु यूट्यूब चॅनलमध्ये आधीच अपलोड केलेले आहेत. ते तुम्ही नक्कीच पहा. आणि ही सिरीज कशी वाटत आहे कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आज आपण पाहूयात भाग क्रमांक 18मध्ये कोणकोणते प्रश्नांचा समाविष्ट करण्यात आलेले आहे ते. माणसाच्या शरीराचे सर्वसाधारण तापमान किती असते? 37°C. कुष्ठरोगासाठी कारणीभूत असणारा घटक कोणता? जीवाणू. अंदमान आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती? पोर्ट ब्लेअर. डी जीवनसत्वापासून मिळणारा सर्वात सोपा मार्ग कोणता? शरीरावर कोवडे ऊन घेणे. हे संगणकाची निर्मिती आहेत. चार्ल्स बॅबेज. संधिप्रकाश हे कशाचे उत्तम उदाहरण आहे? प्रकाशाचे प्रकिरण. दूरदर्शन संचांच्या पडद्यावर दिसणाऱ्या चलचित्राचे कारण म्हणजे दृष्टी सातत्य. कोकण रेल्वे प्रकल्प कोणत्या राज्याच्या सहकार्यातून उभारण्यात आला? महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ. तापी व गोदावरी नदी दरम्यान कोणत्या डोंगर रांगा आढळतात? सातमाळा आणि अजिंठा या डोंगरांच्या. तापी व गोदावरी नदीच्या दरम्यान कोणत्या डोंगर रांगा आढळतात? अजिंठा व सातमाळा. धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? पांझरा या नदीकाठी. संगणकामध्ये डेटा कोणत्या स्वरूपात साठवला जातो? डिजिटल या फॉर्मॅटमध्ये. नागपूर येथील विद्यापीठाला कॉलपे कोणाचे नाव देण्यात आले? संत तुकडोजी महाराज यांचे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी ही संस्था कोठे आहे? पुणे. नाथसागर हा जलाशय कोणत्या ठिकाणी आहे? पैठण. महाराष्ट्राचे अतिपूर्वेकडील जिल्हा कोणता? गडचिरोली. महाराष्ट्रातील गहू उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा कोणता? नाशिक. महाराष्ट्र छोडो भारत. महाराष्ट्रात भारत छोडो चळवळीच्या काळात प्रति सरकारची स्थापना कोठे करण्यात आली? सातारा या ठिकाणी. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू. ब्रिटिश राजवटीच्या काळातील पहिली भारत मंत्री कोण? लॉर्ड स्टॅनिले. भारताचे पहिले सरन्यायाधीश कोण होते? न्यायाधीश H.J. कन्हैया. महाराष्ट्रात स्वतंत्र महिला विद्यापीठ सर्वप्रथम कोणी स्थापन केले? महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी. ब्राह्मणांचे कसबा ग्रंथ कोणी लिहिला? महात्मा फुले यांनी. आधुनिक आवर्त सारणीतील मूलद्रव्यांची रचना मूलतः कशावर आधारलेली असते? अनुक्रमणकावरती. कॉफीच्या उत्पादनात आघाडीत असणारा देश कोणता? ब्राझील. महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले डाळिंबाची जात कोणती? गणेश. भांड्यांना कलई करण्यासाठी कोणते मूलद्रव्य उपयोगी पडते? कथिल. भांड्यांना कलई करण्यासाठी कोणते मूलद्रव्य उपयोगी पडते? कथिल. कॅलिमन हे कशाचे धातुके आहे? जस्त. मिथेन हे कोणत्या प्रकारचे इंधन आहे? वायुरूप. तमिळनाडू या राज्याची राजधानी कोणती? चेन्नई. पेट्रोलियम उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारे अंकलेश्वर हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? गुजरात या राज्यात. गंगा, यमुना व सरस्वती या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेले शहर कोणते? अलाहाबाद. महाराष्ट्रातील जवाहरलाल नेहरू बंदर कोठे आहे? नावाशेवा या ठिकाणी. कुलू मनाली थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? हिमाचल प्रदेश. एकूण अन्नधान्य उत्पादनात आघाडीवर असणारे भारतातील प्रथम राज्य कोणते? उत्तर प्रदेश. भारताचे घटनात्मक प्रमुख म्हणून कोणाचा उल्लेख कराल? राष्ट्रपती यांचा. घटनेच्या कोणत्या कलमान्वये बालमजुरी प्रतिबंधक कायदा करण्यात आला? 24व्या. सुवर्णदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? रत्नागिरी. महाराष्ट्रातील कोणती मृदा फळबागांसाठी अधिक उपयुक्त आहे? लॅटरलाइट. शंकराचार्य खालपे कोठे मठाची स्थापना केली? अमरावती. शंकराचार्य यांनी कोणत्या मठाची स्थापना केली? तर कोठे मठाची स्थापना केली? अमरावती या ठिकाणी. कोणार्क येथील सूर्यमंदिर कोणत्या स्थापनशैलीचे उदाहरण आहे? नागरी शैली. आग्रा या शहराला राजधानी कोणी बनवले? सिकंदर लोधी यांनी. खालीलपैकी कोणत्या देशातून विषुववृत्त जाते? कोलंबिया, केनिया आणि इंडोनेशिया. सह्याद्रीची निर्मिती खालीलपैकी कोणत्या प्रकारची झाली आहे? प्रस्तरभंगामुळे.
कसा वाटला विद्यार्थी मित्रांनो भाग क्रमांक 18? नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि महाभारती गुरु या यूट्यूब चॅनल नक्कीच शेअर आणि तुमच्या मित्रांना नक्कीच लाईक करायला सांगा, कारण की यातील प्रश्न तुम्हाला महाराष्ट्रातील पोलीस भरती, वनरक्षक भरती, तलाठी किंवा जिल्हा परिषद आणि महाराष्ट्रातील अनेक सरळ सेवा भरत्यांमध्ये हे प्रश्न हमखास आणि नक्कीच विचारतात. त्याकरिता महाभारती गुरु या यूट्यूब चॅनल पाहत राहा आणि ही सिरीज कशी वाटत आहे कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आपण आता भेटूयात भाग क्रमांक 19मध्ये. तोपर्यंत तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.